वातावरणामध्ये तुम्ही राहताय, तर ह्या वातावरणामध्ये इथली माती कशी आहे याचं परीक्षण पहिला. परीक्षण कशा करता? त्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब जो अत्यंत महत्वाचा असतो, ज्याच्याशिवाय शेती करता येत नाही. तो किती आहे हे बघायला पाहिजे. सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 1+ असला पाहिजे, 1 किंवा 1.5 असला पाहिजे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सेंद्रिय कर्ब 0.4 0.3 आहे. म्हणजे जमीन तुमची मीठ फुटलेला आहे तुमच्या भाषेत, शारपड, नापीक. घालत असतो, रासायनिक कीडनाशक म्हणा किंवा खत घालत असतो. तर त्यापासून होणारे तोटे सुद्धा आता तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आता बरेच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले गेलेलं आहे रासायनिक शेतीचे तोटे काय आहेत, कशा पद्धतीनं जमीन नापीक व्हायला लागलेली आहे आणि जमिनी बरोबर माणसांची शरीर सुद्धा कशी रोगाने ग्रस्त आहेत. सांगतोय की नाही, अनेक घराचे आजार आपल्याला आपल्या ह्या खाण्याच्या पदार्थांमधूनच शरीरात प्रवेश करत. तर तेच आपल्याला टाळायचं आहे आणि शेतीला कसं विषमुक्त करता येईल, कसं रसायन मुक्त करता येईल, यासाठी आपल्या संस्थेनं काय केलेलं आहे, इथं राहुल टोपले सरांना इथं आमंत्रित केलेलं आहे. तर ते आजऱ्याहून आलेले आहेत, लांबून आलेले आहेत आणि त्यांचं मिशन ऑर्गॅनिक म्हणून एक संस्था आहे. गेली किती वर्ष सर? 12 वर्ष सरांचं काम चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांचं काम चालू आहे. जवळजवळ 3.5 लाख शेतकरी त्याच्यासाठी सरांना जोडलेले आहेत. तर त्यांचे अनेक व्हिडिओज आहेत युट्यूबवर, ते तुम्हाला सर सांगतील आता त्या सगळ्याची. आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेत परसबागेत कसं आपलं लागणाऱ्या भाजीपाला पिकवायचा, काय त्याला खत घालायचं ते सांगतील आणि शेतामध्ये कशा पद्धतीनं विषमुक्त शेती कशी करता येईल, माती कशी टिकाऊ करता येईल आणि ती सुद्धा कशी नैसर्गिक पद्धतीनं, तर ते तर तुम्हाला त्यांच्या लेक्चरमधून सांगतील. आणि त्यानंतर त्यांच्या सोबत त्यांचे असिस्टंट वैशाली देसाई मॅडम सुद्धा आलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चरचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा. काही नोट वगैरे लिहून घ्या. काय म्हणजे तुम्हाला अडचणी पुढे आल्या तर तुमच्याकडे ती नोट असलेली बरी, जे काही सर सांगतात. आणि काय शंका असेल तर सर उपलब्ध असणार. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. मी बसून बोलत. नमस्कार. नाव राहुल टोपले. आता मॅडमने सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशन सहनसिद्धा या संस्थेनं मला निमंत्रित केलं आणि किर्लोस्कर इंजिनकडनं शाश्वत विकास या त्यांच्या योजनेखाली महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी जे काम आहे, तर मला आवर्जून कांचन त्यांची आठवण येते. कारण मीही त्यांच्याबरोबर फार माझ्या अर्लियर काम केलंय. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, मी सिव्हिल इंजिनियर आहे शिक्षणानं. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा मी पार्ट टाइम स्क्रीन पेंटिंग करत होतो पॉकेट मनीसाठी. तेव्हा माझा कांचनताईंशी संपर्क आला होता आणि संस्थेमार्फत मी 20-25 वर्षापूर्वी कांचन यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यानंतर आता डायरेक्ट 25 वर्षानंतर आत्ताच मी पुन्हा आलो. सध्याच्या ज्या अध्यक्ष आहेत सौम्या तिरोडकर ताई, ह्या माझ्या मानलेल्या बहीण आहेत, माझ्या गावातल्या आहेत. त्यांनी बोलवून निमंत्रण दिलं, सांगितलं, चर्चा केली आणि आता संस्थेबरोबर तुमच्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांसाठी काही काम करण्याचं त्यांचा मला आग्रह होता आणि माझी सुद्धा ती इच्छा होती की माझी जी संस्था आहे मिशन ऑर्गॅनिक, ही आम्ही आजऱ्याला असतो. मी राहायला कोल्हापूरला आहे, पण माझं गाव मूळ आजरा. पण ग्रामीण भागाशी नाळ आणि जमिनीशी माझं प्रेम मला सोडायचं नाही, म्हणून मी माझ्या गावातनंच काम करतो. आणि मिशन ऑर्गॅनिकच्या माझ्या कामामध्ये आज वैशाली माझ्याबरोबर आले. मला सांगायला तुम्हाला आनंद आणि अभिमान आहे. आत्ताच ताईंना म्हणालो की माझं संपूर्ण ऑफिस ह्या तुमच्यासारख्या माता भगिनी माझ्या महिला सांभाळतात. एकही पुरुष माझ्या ऑफिसला नाही. मी नसतो ऑफिसला कधीच, पण आनंद आहे मला की ह्या मुली खूप छान ऑफिस सांभाळतायत आणि अखंड महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत. तो नैसर्गिक शेती हा आहे. आणि नैसर्गिक आणि पारंपरिक शेती म्हणजे काय, तर ती
विना रसायनाची शेती. आता तुम्ही आता ताईने विचारलं की तुम्ही शेतकरी आहात का, तर तुम्ही सगळे म्हणा हो आम्ही शेतकरी आहे. बरोबर, तुम्ही शेतकरी आहे ना सगळे. हो. बरोबर. आपण गप्पा मारायच्या आहेत. हे एक सुरी भाषण नाही आहे. तर मी हे काम का करायला लागलो ना, त्याची एक 5 मिनिटात गोष्ट सांगतो. ती मोठी आहे. मग तुम्हाला गंमत कळेल. गंमत नाही, हा दुर्दैवी गोष्ट आहे. पण भगवंताच्या कृपेनं मी हे काम करायला लागलो. मी दत्तमार्गी आहे, मी गिरणारी आहे आणि मी माझं काम हे अध्यात्माच्या मार्गातनं करतो. माझ्या संशोधनाचा विषय अध्यात्म आणि शेती हा आहे. आता तुम्हाला वाटेल 2 मिनिटं की शेतीचा आणि अध्यात्माचा काय संबंध, पण पुढच्या काही वेळात तुम्हाला कळेल की शेती आणि अध्यात्माचा किती खोल संबंध आहे आणि ते एकमेकात गुंफलं गेलेलं आहे. साधारण 10-12 वर्षापूर्वी मी माझ्या कार्यानिमित्त पुण्याला सेटल होतो. पुण्यात माझं ऑफिस होतं आणि आज हे आहे ऑफिस ऍक्च्युली. पण माझं सगळं छान, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझे 2 ऑफिस पुण्यामध्ये आहेत आणि परमेश्वर कृपेनं आणि आई वडिलांच्या पुण्यानं माझं सगळं छान चालू होतं. खूप छान कामं, पैसा अडका मिळत होतो. मुलं बाळ माझे सगळे, माझी मिसेस पण इंजिनियर आहे. मुली आता मोठ्या झाल्या, माझ्या 2 मुली आहेत मला. सगळं छान चालू असताना माझ्या बरोबर काम करणारे माझे मित्र, बंधुतुल्य मित्र, संचालक, त्यांना कॅन्सर झाला अचानक. आणि दुर्दैव बघा माता भगिनीनो, की माझा मित्र एकतर शाकाहारी होता, तब्येत सांभाळणारा होता, व्यायाम करणारा, दररोज पालेभाज्या खा, फळं खा चांगली, ज्यूस पी आणि काय कडधान्य, उकडलेल्या भाज्या, एकदम दररोज व्यायाम, सायकलपटू होता तो. आणि सायकलपटू म्हणजे असं गल्लीतलं सायकलवाला नाही बरं काय. शनिवार रविवारी 150-200 किलोमीटर सायकल मारायचा इथनं पुण्या स्टोर. म्हणजे त्याला ती आवड होती. अशा निर्व्यसनी शाकाहारी तब्येत चांगली असलेल्या माझ्या मित्राला कॅन्सर झाला आणि आम्ही सटपटलो. आम्हाला कळायच बंद झालं की कॅन्सर झाला कसा. पण तुम्ही लक्षात घ्या, मनुष्य जो प्राणी आहे ना, त्याच्याकडे एक जबरदस्त 2 गोष्टी वाईट आहेत. ते भगवंतानं मनुष्याला की नाही मन नावाची जी गोष्ट दिली की नाही, ती जरा अडचणीची आहे असं माझं अभ्यासपूर्ण मत आहे. कारण ते मन चंचल आहे, ते मन स्वार्थी आहे आणि ते मन अहंकारी आहे. खरं आहे का खोटं? सांगायचं मला माऊली, चुकलं तर कान पकडायचा माझा हक्क आहे. लगेच सांगा चुकलं तर. पण जे अहंकारी स्वार्थी मन असतं ना, यानंच माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आलेले आहेत. त्यावेळेला मी सुद्धा तुमच्यात आहे. मी काय फार वेगळा नाही. मी वर बसली म्हणजे काय शाणा नाही बरं काय. मी तुमच्यातच आहे. त्यावेळेला जेव्हा माझ्या मित्राला कॅन्सर झाला, तेव्हा आमच्या अहंकारी मनानं गडबड केली. आज मला त्याचा प्रचंड पश्चाताप आहे आणि त्या मित्राची आठवण माझ्या मनामध्ये क्षणोक्षणी सतत आहे. कारण ते अहंकारी मनानं जेव्हा आमच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, पैसा अडका होता, सगळं होतं, म्हणजे आम्ही करोडपती होतो, आजही आहे. सगळं असताना आम्हाला काय वाटलं, कॅन्सर. आणि पुण्यात होतो आम्ही, दवाखाने, डॉक्टर बिक्टर सगळं होतं. होतं की बरं आता. हलक्यात घेतलं आम्ही आणि आम्हाला पैशाची कोल्हापुरी भाषेत मस्ती होती. हे मान्य करायला मला काय नाही, हे चुकीची गोष्ट पण होतीच. आणि त्या अहंकारामध्ये, त्या मस्तीमध्ये आम्हाला वाटलं सगळं आता पैसा आहे म्हणजे सगळं होतंय. नाही बरं काय माऊली, तसं काय. विधात्याच्या खेळी वेगळ्या असतात. तुमचे माझे श्वास ठरलेले आहेत. त्याच्या पुढचा श्वास आपण घेऊ शकत सगळं तिकडे बांधील आहे सगळं. त्याचा प्रचिती, त्याचा अनुभव आम्ही घेतला. काहीही करू शकलो नाही. 6 महिन्यामध्ये मित्र आम्हाला सोडून गेला आणि डोक्याला शॉट माझ्या लागला जोरात. त्या दिवशी कळालं की आपल्या हातात काहीही नाही आहे. अशाच वेळेला गिरनारला गेलो कोणतरी आणि भगवंताची कृपा झाली महाराजांची. सगळं कामधाम सोडलं बरं काय माऊली मी. 2012 पासून मी माझ्या ऑफिसला गेलेलो नाही. सोडलं. कारण मित्र जाण्याचं दुःख एवढं खोल होतं की मला असं वाटलं की नंतर अजून कोणाचा मित्र जायला नको, अजून कोणाचा मुलगा जायला नको, अजून कोणाचा पती जायला नको. कारण त्या घरामध्ये आलेलं दुःख मी अत्यंत जवळून बघितलं आणि भगवंताच्या कृपेनं मला तो जो डोक्यातली गोष्ट होती ती भगवंतांना म्हटलं की बस आता तू काम कर. त्या क्षणापासून मी माझं व्यावसायिक व्यवहारिक आयुष्य बंद केलं आणि गेली 12 वर्ष मी रानोमाळ भटकतोय. अखंड महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 330 तालुक्यामध्ये आमचं काम सुरू आहे
काम हे आहे की लोकांना सांगतो शहाण्यासारखं वागा आणि चांगलं खावा. आता माझा मित्र जो गेला कॅन्सरनं, तर त्याचं मूळ शोधलं, त्याचा मी अभ्यास केला. तेव्हा मला हे कळालं माऊलीनो, की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी अन्न खातोय, उठल्यापासून झोपेपर्यंत, त्या अन्नामध्ये प्रचंड विषारी गोष्टी आहेत ज्या पोटामध्ये जात आहेत. आणि त्या विषारी गोष्टी पोटामध्ये गेल्यानंतर कॅन्सर सारखे भयानक आजार तुम्हाला मला सगळ्यांना होत आहेत. कळते का? कॅन्सर हे एकच प्रातिनिधिक आहे. मी तुम्हाला आता सांगणार आहे कुठले कुठले आजार सुरू आहेत आणि तुम्हाला त्याबद्दल किती माहिती आहे हे मला पण माहिती करून घ्यायचं आहे आणि ते सांगायला मी आज आलोय. आज त्या विषारी अन्नामुळे माझा शाकाहारी मित्र, व्यायाम करणारा मित्र, तब्येती चांगल्या असलेला, आज त्या विषारी अन्नांच्यामुळे कॅन्सर झाला. 6 महिन्यामध्ये निघून गेला पोरगा आमचा. भीषण. काय करावं त्याच्या बायका पोरांनी सांगा? काय करावं आम्ही सांगा? आम्ही आमचा बंधुतुल्य मित्र हरवला. त्या मित्राची आठवण म्हणून मी हे काम करतोय. दुसरा कोणाचा माणसाला कॅन्सर होता कामा नये ही आमची तळमळ आहे. आणि भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आमच्या समाजाला, तुमच्यासारख्या मातामौलींना ही गोष्ट कळाली पाहिजे. आपल्याला एखादी अडचण आपल्या दारापर्यंत येईपर्यंत आपल्याला त्याची गंमत कळत नाही. शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात. मला काय नको, सध्या माणूस असा स्वार्थी आहे. जोपर्यंत मला काय होत नाही की नाही तोपर्यंत आपण तिकडे बघत नाही. आपल्याला काय झालं की नाही मग पळापळ सगळी सुरू. पण माझं म्हणणं असं आहे, माझी विनंती अशी आहे आणि माझा हात जोडून सांगणं आहे की तुम्ही ह्या अडचणी तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका. तुमचं नुकसान करून घेऊ नका तब्येतीचं, आरोग्याचं. जेव्हा याचा मी अभ्यास केला, संशोधन केलं, तेव्हा कळालं. अनेक डॉक्टर लोकांना भेटलो, कॅन्सर पेशंटना जाऊन भेटलो, त्यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटलो दवाखान्यात. त्यांची भीषण विदारक परिस्थिती बघितली, त्या पेशंट लोकांचे त्रास बघितले, त्या घरच्यांचं आबाळ बघितलं, दुःख बघितलं आणि तेव्हा कळालं की समाजात ह्या सगळ्या आजारांच्या वर आपल्याला काम करावं लागेल. आणि हा आजार होतोच कसा हो पहिल्यांदा याचा मी शोध घेतला. अनेक डॉक्टर लोकांशी बोलल्यावर कळालं की हे अन्नधान्य आपण जे खातो त्यातून आपल्याला आजार होतोय. पण आता हे अन्नधान्य पिकवतो कोण आणि कुठे पिकवतात? शेतामध्ये. हवेतनं पडत नाही. शेतामध्ये म्हणजे तुम्ही आणि मीच करालोय काम. मग शेतामधलं अन्न आपलं विषारी झालं कसं? कारण मी शेतकरी नाही आहे, मला त्यातलं काहीच माहिती नाही. मग माऊली मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी गेलो, खेडोपाड्यात फिरलो, अनेक राज्यांच्या मध्ये गेलो आणि शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांची अडचण समजून घेतली. ते काय करतायत हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं. अनेक शेतकऱ्यांच्या घरात जाऊन राहिलोय बरं का मी प्रॅक्टिकली. अनेक ठिकाणी जाऊन राहिलो आणि बघितलं की काय चाललंय यांचं. मी शेतकऱ्याला 100% दोषी मानत नाही, कारण सध्याची शेती व्यवस्था शेतकऱ्याला परवडते? परवडत नाही. म्हणून भाबडेपणानं, अजाणतेपणी, न कळत, चुकून शेतामध्ये भरपूर उत्पन्न यावं म्हणून आपण युरिया, लागवड, तणनाशक, फवारण्या दाबालोय जोरात. बरोबर? उत्पन्न तर येणं झालंय. उत्पन्न येत नाही. कुणाकुणाचं भारी येते उत्पन्न जरा सांगा? सोसायटीचे कर्ज नाहीत कुणाचे, जरा हात वर करा बघू. अरे बाबा, हाय की नाही गंमत? एक पण शेतकरी नाही दुर्दैवानं. आपण हसत बोलतोय तर हे दुःख आहे शेतकऱ्याचं. एकही शेतकरी माझा ग्रामीण भागातला नाही त्याला सोसायटीचं कर्ज नाही. बरं, सोसायटीचं कर्ज घेतला तुम्ही, लागवडे आणला, हे आणला, औषध आणला, मारला. सोसायटीचं कर्ज घेऊन शेती केल्यानंतर कुठला वाघ असा आहे काय, कुठली वाघीण माझी अशी आहे की वर्षाला कर्ज फेडलाय तुम्ही सोसायटीचं? सांगा बघू जरा. नवं जुनं करतात दर मार्च एंडला, आहे की नाही? दर नुसतं फिरवून घ्यायचं, नुसतं फिरवून घ्यायचं. पण आयुष्यभर तुमचा कर्जाचा बोजा खांद्यावरचा कुठं खाली येणार? त्यातच सुख समाधान काय आयुष्याला, जीवाला आहे का नाही? काय नुसतं कर्ज डोक्यात घेऊनच आयुष्य काढत राहायचं? हे समजून घ्या. तुम्हाला जो गैरसमज आहे की खतं घातल्याशिवाय शेत होत नाही, हा पहिला काढायला पाहिजे. त्यासाठी मी काम करतो आणि हे प्रयोगांती मी सिद्ध करून दाखवलंय की बिना खताची शेती होते. कशी होते ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. पण शेतामध्ये तुम्ही जी खतं टाकताय, लागवडी युरिया, डीएपी टाका लागलाय, 18-18-10 आणि काय 19-19 काय काय गंमत जम्मत, नॅनो युरिया, तणनाशक, फवारण्या. बरोबर आहे की नाही?
हे त्याशिवाय येत नाही, हे गैरसमज. हे हे सगळं रानात तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा त्यातील सगळं रसायन पहिल्यांदा तुमच्या जमिनीला लागतं. आता जरा सिरियसली आहे का, जे मी सांगायला होते काहीतरी वेगळं आहे, हे फारसं कोणी सांगायचं धाडस करत नाही, पण आम्ही दत्तगुरूंच्या कृपेनं सांगायचं धाडस करतो. जरा बोलण्यातनं थोडं अध्यात्म येईल, कारण मी त्या मार्गाने आलोय. त्यामुळे मी माझ्या बापाला विसरत नाही कधी. मी नामस्मरणामध्ये आहे, उपासनेमध्ये आहे. जमिनीमध्ये ज्या पद्धतीची रसायनं तुम्ही घालता आहात माता माऊली, पहिल्यांदा तुमची जमीन सगळी विषारी आणि नापीक झालेली आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, की जसं तुमचं माझं आरोग्य असतं तसं जमिनीचं आरोग्य असतं, हे माहिती आहे तुम्हाला? नाही. आपण सगळे अपघाती शेतकरी आहोत असं मी नेहमी म्हणतो. अपघाती शेतकरी म्हणजे काय, की तुमच्या वाडवडिलांनी शेती केलेली होती, त्या घराण्यामध्ये तुमचा जन्म आहे, त्या कुळामध्ये तुमचा जन्म आहे, शेतकरी म्हणून तुम्ही जन्मलाय, म्हणून तुम्ही शेती करताय, बरोबर? काय हौसाहौसानं कोण कामधाम सोडून शेती करायलंय? घरात आहे बाबा आमचा आजा आमचा शेती करत होता म्हणून आम्ही शेती करालोय. पण शेती करत असताना कालानुरूप सगळं बदललं की नाही? आपण शेती बदलली? इथं चूक झाली बघा, इथं सुरू झालं बघा पहिला, शेती आणि अध्यात्म. जसं सगळं बदलत आलंय तसं शेती बदलायला पाहिजे की नाही? कपडे लत्ते बदलले, खाणेपिणे बदलले की नाही? कासोटा घालून आली, ही घातली कासोटा बदलली की नाही ती? का तिने कासोटा घातलाय? तिने घातलाय का बघा? मग तुम्हाला तुमच्या व्यवहारात तुम्ही सगळं बदललाय. टीव्ही आले, आमच्या माऊलीने फरशी घातली, इथं गुडघं दुखतात आणि कमरा दुखतात तरी घातली फरशीत. रंग लावला, ह्यो लावायचा नाही, वासानं बोंबल, डोक्याला त्रास, सेंट मारालोय, पावडर लावालोय, लावायची नसते, मेंदूला प्रॉब्लेम, केमिकल आहे ते, फास 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 पोरं मारतात. उदबत्ती लावताय केमिकलची, लावायची नसते, त्याच्या वासानं प्रॉब्लेम येतात मेंदूला. अन्न खाताना सुद्धा आता चायनीज गाड्या प्रत्येक ठिकाणी आल्या. आपण काय चायनामधले आहे काय? आपण कोल्हापुरातले कागलात आहे. वडापाव खा, अजून काहीतरी ग्रामीण गोष्टी खावा. चायनीज खायचं असते काय? त्याच्यामध्ये अजिनोमोटो आहे, म्हणजे टेस्टिंग पावडर आहे. 1000 लोकांनी बोंबलून सांगितलंय ती टेस्टिंग पावडरनं मेंदूला त्रास होतो, खायचं नाही ते, तरी तिकडं सायवळ खातावच. म्हणजे कसायला काय सायवळ, मराय लवकर घाई लागले जायची सगळी तिकडं आपण सगळी. पण जकीचं बदललं, शेणानं सारवलेली घरं सोडून ही रंगवलेली घरं आली, मातीच्या भिंती मातीच्या जमिनी सोडून ह्या फरशा आल्या, कासोटा सोडून साड्या आणि ड्रेस आले. तसं तुमच्या शेतीमध्ये तुम्ही बदलला का? ते तसंच चालू आहे खोळ्यासारखं. म्हणून आपण ते शिकलो नाही. आणि दुर्दैव आहे, सांगायला मला खेद आहे, की नैसर्गिक आणि पारंपरिक विषमुक्त शेतीचं प्रशिक्षण देणारी संस्था आणि माणसंच नाहीयेत. आता मी भारतभर फिरतोय म्हणून मला वेळच नसतो, मला सतत बोलवतात. आत्ता फोन सुरू आहेत, दिल्लीला बोलवले परवा, मी म्हटलं मला शक्य नाही, माझे कार्यक्रम लावलेत. कोण बोलणार? माणसंच नाही आहेत. तर माणसं नाही आहेत म्हणजे त्याचं नॉलेज नाही, त्याचा अभ्यास नाही, त्याची पुस्तकं नाहीत. त्याच्यावर आम्ही अभ्यासक्रम तयार केलाय. आता 28 आणि 1 तारखेला कर्नूर आहे ना तुमच्या इथलं, आपल्या संस्थेचं तिथं प्रशिक्षण केंद्र आहे ना, तिथं मिशन ऑर्गॅनिकच्या माझ्या संस्थेतर्फे निवासी प्रशिक्षण आहे 2 दिवसाचं. वही पेन घेऊन शेती कशी करायची आजी शिकवणार आहे लोकांनी, पाटी घेऊन, कारण माहितच नाही या लोकांना. शिकवाय नको काय? हे गप्पा मारणारी भरपूर आहेत, शिकवण्याचं कोण, करायचं कोण काम? आणि नुसतं गप्पा मारून समाजामध्ये बदल होत नाही, तर तो पाय टाकून करावा लागतो. आम्ही रानात उभारून करतोय, माझ्या पोरी रानात उभारून करतात, साधं सोपं. तुम्हाला सगळ्यांना जमिनीचं आरोग्य हे माहिती नाही, दुर्दैवानं. मी तुमच्या कोणाचा अपमान करायला आलेलो नाही. चुकून बोलताना माझा एका शब्द गेला तर मला आधीच माफी मागतो, पण जरा स्पष्ट बोलणार आहे, गाव कोल्हापूर आहे. उगाच गोडगोड बोलायचं नाही, आपण खरं ते बोलायला पाहिजे. कधी कधी त्रास होतो त्याचा, आणि तो त्रास व्हायला पाहिजे. जसा मित्र गेल्यावर मला त्रास झाला म्हणून मी हे करायला लागलो, नाहीतर मी करत नसतो. माझं मी पैसे मिळवत निवांत एसी मधून फिरलो असतो, तसं नाहीये ते. शेतीचं आरोग्य बघायला पाहिजे, जमिनीचं माती परीक्षण करावं लागतं, हे शेतकऱ्यांना माहिती नाही. आज तुम्हाला मला कुटुंबातील दुर्दैवानं कोणाचा आजारही असेल, किरकोळ काय आजार असेल, आपण डॉक्टरकडे जातो की नाही लगेच? 1 मिनिटात किक मारल्याने की पोरग्याला चल पहिला डॉक्टरकडे घेऊन चल मला.
डॉक्टरकडे गेला, डॉक्टर काय म्हणतोय, जरा ते रक्त लघवी तपासा पहिला. म्हणजे डॉक्टर रक्त लघवी तपासणार, त्याचा रिपोर्ट आल्यावर डॉक्टर शाणा फॅन खाली बसून तुमचा रिपोर्ट बघणार आणि मग तुम्हाला ते सांगणार काय झाले ते. आता पहिल्यासारखे डॉक्टर राहिले नाहीत, ताकदीचे सेवावाले. पहिला लागत होतं काय तपासणी, डॉक्टर नुसतं हात लावला बघितला की सांगायचं काय झाले ते. आता संपलं. आता वैद्यकीय सेवा ही सेवा राहिली नाही, आता वैद्यकीय सेवा ही व्यवसाय झालेला आहे. म्हणून परवडत नाही आपल्याला दवाखाना. तुम्ही दवाखान्याकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला तपासण्या करायला सांगतो, रक्त तपासा, लघवी तपासा, हे तपासा, ते तपासा. मग रिपोर्ट येतो, रिपोर्ट मध्ये बघून तो तुमच्या शरीरामध्ये काय बिघाड आहे ते तुम्हाला सांगतो की आता हे औषध चालू करा. तसं तुमच्या जमिनीची तपासणी करून घ्यायची असते, त्याला म्हणतात माती तपासणी, मृदू तपासणी. ही अत्यंत महत्वाची असते, कारण तुमच्या मातीची अवस्था आणि मातीचं आरोग्य बघितल्याशिवाय त्या मातीमध्ये कुठल्या प्रकारची पिकं येणार हे कळत नाही. आजकाल तुम्हाला शेती परवडत नाही आहे का? त्याचं पहिलं उदाहरण की तुम्ही जी शेती करताय ती अंधारात करायला लागलाय. तुम्हाला माहितच नाही तुमच्या जमिनीची अवस्था काय आणि तुम्ही पिकवालाय काय. खरं आहे का खोटं? बरोबर आहे की नाही? आपण आपलं कोणतरी काहीतरी म्हणालंय, आमचा आज्जा करालता हो ते, म्हणून तेच. तसं नाही आहे. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात माहितीये? जिओग्राफिकल इंडेक्स, GI म्हणतात. म्हणजे काय? जिओग्राफिकल इंडेक्स म्हणजे काय की तुमचं जमीन, तुमचं वातावरण, तुमचं हवामान, तुमचं पर्जन्यमान. म्हणजे आता तुम्ही सगळे इथं साक्यामध्ये राहता, काय नाव साके? वाकी. वाकी वसाहत. म्हणजे हे हे आहे का, विस्थापित वसाहत आहे का? धरणग्रस्त आहे? कुठलं धरणग्रस्त? कळमवाडीचं. म्हणजे तुमची गावं मूळ वेगळी आहेत, तुम्ही तिकडे इकडे आला. बरोबर. आता बघा गंमत तशी. आता तुम्ही कळमवाडीमध्ये राहत होता, तिथलं वातावरण आणि तिथले आणि हे एकसारखं आहे का? गंमत बघा आता. हाय गार आहे. जसं तुम्ही पूर्वेकडे निघाला तसं वातावरण, पर्जन्यमान, हवामान आणि माती बदलली. मग आता कळमवाडीत करणारी पिकं इथं करून चालणार आहेत? याला म्हणतात GI, जिओग्राफिकल इंडेक्स, शास्त्रीय भाषेमध्ये. म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये राहता, आज तुम्ही इथं राहताय कागलपट्ट्यामध्ये, MIDC जवळ राहताय, सुंदर प्रदूषण सुरू आहे इकडं छानपैकी, काय बोलायला नको. फोडणीच्या वासापेक्षा ते वासच भारी येतात आपल्याला या जगात. बरोबर. आता ह्या वातावरणामध्ये तुम्ही राहताय, तर ह्या वातावरणामध्ये इथली माती कशी आहे याचं परीक्षण पहिला. परीक्षण कशा करता? त्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब, जो अत्यंत महत्वाचा असतो, ज्याच्याशिवाय शेती करता येत नाही. तो किती आहे हे बघायला पाहिजे. सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 1+ असला पाहिजे, 1 किंवा 1.5 असला पाहिजे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सेंद्रिय कर्ब 0.4 0.3 आहे. म्हणजे जमीन तुमची मीठ फुटलेला आहे तुमच्या भाषेत, शारपड, नापीक. त्याला सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतात डेड सॉइल, मृत जमीन. आता मृत जमीन जी आहे, डेड सॉइल जी आहे, आता तुम्ही मृत म्हणजे काय? काय मृत म्हणजे मेलेली. बरोबर. आता मेलेल्या जमिनीत तुम्ही रसायन घातला आणि पिकला तर येणार काय फायदेशीर? तेच तर व्हायलंय. तुम्हाला माहितीच नाही आहे माऊली की जमीन तुमची मृत झालेली आहे, कारण तुम्ही माती परीक्षण केलेलं. माती परीक्षण फुकट करून देतात, पैसे लागत नाही. सांगालो ना मी. आता झाडदिशी करून घ्यायचं, आता झाडदिशी करून घ्यायचं. त्याशिवाय मी तुम्हाला आता सगळं सोल्युशन सांगणार आणि करायचं मी मागं लागणार. सगळ्यांचा फोन नंबर घेतलात मी. ह्याच्या आधी तुम्ही लेक्चर ऐकला असेल, ती माणसं बडबडली गेली, मी तसला नाही आहे बरं काय, तुम्हाला कळलं असेल. सुट्टी देणार मी मागच लागणार, माझ्या पुरी सोडत नाहीत कोणाला. उद्यापासून फोन करणार, केला काय केला काय, आणि मी ह्याचं सांगणार, ताईना तुम्ही सांगणार ते असले कसले माणूस. तसलं नाही, मी नाही सुट्टी देत, कारण मी सेवा म्हणून करतोय. मला तळमळ आहे मला की तुम्ही त्यातनं बाहेर पडावं म्हणून. आता तुम्ही चांगली शेती केली, 2 पैसे मिळवला, तुमची जमीन जीवन झाली, फायदा तुम्हाला काय मला? मग त्यासाठी करावं, हात जोडतो, करा ते. खूप बारीक बारीक गोष्टी सांगतो माऊली, जरा गमतीत घ्या, पण ते करा. माती परीक्षण करणं गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब कळला पाहिजे, तो मायनसला असेल, तो सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा हे तुम्हाला घरगुती शिकवतो. आणि पैसे खर्च करून काय करायचं नाही बरं काय. आत्ताच 1 नंबर म्हणजे मी काय विकायला आलेलो नाही,
डोक्यातनं काढा पहिला. हे कुठल्या कंपनीचा आलाय वाटतं आणि ह्यो आता गाडी घेऊन आलाय म्हणजे ह्यो काहीतरी विकणार, आता गळ्यात घालणार माझ्याकडे. तसलं काय माझ्याकडे नाही. मी तुम्हाला नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं घरगुती उपचार सांगणार, जे अध्यात्माची जोड आहे 100%, पुन्हा अध्यात्म आहे, आणि जे तुमच्या निसर्गात आहे आणि जे आनंदानं समाधानानं करायचं आहे ते मी तुम्हाला शिकवणार. सोपं आहे. आणि ज्याला शिकायची इच्छा आहे त्यांना आमच्या संस्थेबरोबर संपर्कात राहायचं. आज फोन नंबर घेणार, उद्यापासून आमच्या ऑफिसमधून फोन पण येणार, व्हॉट्सअपला मेसेज पण येणार, सगळी माहिती येणार. ज्याला इच्छा आहे, ज्याला ह्या घाणीतनं बाहेर पडायचं, फोन करा. सिंपल. एका मर्यादेपर्यंत मी फॉलोअप करणार. तुम्हीच तेवढ्या काय माझ्या लाडक्या नाही. तुमच्यासारख्या लाखो बहिणी माझ्या आहेत आखड महाराष्ट्रभर, वाघिणी आहेत माझ्यावर काम करणाऱ्या. व्हिडिओ बघा, एकापेक्षा एक बायका कशा बोलतात माझ्यावर. खरोखर आहेत. कसलं काम करतात माहिती आहे काय? सगळ्या माझ्या माता भगिनी भारी आहेत आणि मी पण तेवढा भारी आहे. लागून करूनच घेतो त्यांच्याकडे. जमिनीचं माती परीक्षण केल्यावर तुम्हाला कळेल सेंद्रिय कर्ब किती आहे. त्याच्या बरोबरीनं अत्यंत महत्वाची गोष्ट पीएच बॅलन्स, म्हणजे जमीन तुमची ऍसिडिक आहे की अल्कलाईन आहे. जमिनीमध्ये घाण वापरला की नाही, त्याच्यामुळे जमीन संपली ना. जसं तुमचं शरीर जमीन संपली, पण ती आपल्याला पुन्हा करायला पाहिजे ना. असं काही ते अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. त्याबरोबरीनं जमिनीमध्ये नैसर्गिक खनिज कुठली कुठली आहेत काय शिल्लक, संपलेत काय, वाढलेत काय, कमी झालेत काय, हे तुम्हाला मला डोळ्यानं बघून कळणार नाही. काय माती खाऊन कळेल आपल्याला चव नाही. आणि तुम्हाला हेही सांगतो, जगात असं कोणी उपलब्ध नाही बरं काय, नजरेनं जमीन बघून ह्यात हे कमी आहे साठी माती प्रॉपर येतात. काही लोक घेतात 1-1 लाख टिंब आणि कामच करत नाही. सहाय्यकाचं काम आहे ऍक्च्युली, आणि तुमच्या मातीतून सांगणं हे त्याचं काम आहे. गव्हर्नमेंट पैसे देतात. पुरुष मंडळाला सांगा, त्यांना माहित असते कृषी सहाय्यक कोण कोण येतात. माझी माती घ्या, तपासून आणून मला रिपोर्ट द्या. फुकट येतात, तुम्हाला माहित नाही. काहीतरी करून गमती करून जातात ते. नसल तर कारखान्याला, साखर कारखाना शाहू जवळ आहे, जवार जवळ आहे, तुम्हाला दोन्ही कारखान्यांमध्ये नंबर तुम्हाला नंतर देतो, ग्रुपवर टाकतो, पाहिजे नंतर तुम्ही तपासून घ्या. माती फुकट मिळते, पण ते कागद पाहिजे. त्याशिवाय तुमच्या शेतामध्ये काय पेरायचं हे कळत नाही. वातावरणानुसार, मातीच्या संरचनेनुसार, इथलं हवामान, पर्जन्यमानानुसार तुमच्या ह्या भागामध्ये चांगली येणार, फायदे येणार हे ठरलेलं आहे. निसर्गाने ठरवलंय, भगवंताने ठरवलं. तुम्ही मी नाही ठरवू शकत बरं काय ते. कारण वाडीला नाचणी आणि भात 1 नंबर येणार की नाही. लाल माती, थंड हवामान, तुफानी पाऊस. तिथं काळमावाडीमध्ये तुम्हाला खतं टाकायची गरज होती भाताला आणि नाचणीला, ऑटोमॅटिक येत होतं की नाही. तिथलं त्या पिकांना पोषण देणार आहे. निसर्गामध्ये भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली. जरासा अध्यात्माकडे जाऊया. अध्यात्मामध्ये मूळ आहे, समजून घ्या. मी हे का दाखले देतोय, कारण तुम्हाला हे समजलं पाहिजे मुळातून. पण फक्त तुम्ही भाषण ऐकायला आलेलं नाही बरं काय, तुम्ही हे सगळं समजून घ्यायचं. कुणाला काय कळत नसेल तर मला प्रश्न लगेच नाही. मी तुमच्या घरचा कुठला नाही आणि मी कुठला साहेब बीब नाही आहे. लगेच विचाराल, जागावर उत्तर देतो, कारण सारखं सारखं मी भेटत नाही. ही सृष्टी, ही पृथ्वी सर्वशक्तिमान भगवंतानं निर्माण केली, तेव्हा या सृष्टीमध्ये भगवंतानं जे जीव जंतू, पशु पक्षी, प्राणी तयार केले, मनुष्य प्राणी बरोबर, आपण सुद्धा प्राणी आहोत, फक्त मन आपल्याला असतं, तिथं सत्यानाश झाला. सर्व पशुपक्षी प्राणी जीव जंतूंना पृथ्वीवर सृष्टीमध्ये सन्मानानं जगण्याची व्यवस्था भगवंतानं केलेली होती आणि आहे. सारख्या अहंकारी माणसानं भगवंतानं केलेली व्यवस्था नाकारली आहे. कारण माझ्या मनामध्ये अहंकार आला, मला सगळं कळतंय, हो की नाही. दुसरं कोण सांगायला तर मला माहिती आहे. दुसरी गोष्ट स्वार्थ, सगळं मला पाहिजे, माझं चांगलं व्हावं. दुसरं मला, माझं घरदार, बायका, पोरं, मला चांगलं व्हावं, दुसरं. ह्या 2 गोष्टीमुळं माणूस निसर्गापासून बाजूला गेला. भगवंतानं तयार केलेल्या सृष्टीमध्ये जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मोफत दिलेल्या आहेत.
आपण आता जिवंत आहे ना? जिवंत आहे ना सगळी? कोण आहे ना गंमत गंमत कोण आहे ना? जिवंत आहे. अरे एक नंबर. झोपलाय खरं जिवंत आहे. बास बास बास. आवडलीच आजी, आवडली मला. असंच माणूस जिवंत का आहे माहिती आहे? कारण आपण ऑक्सिजन घेतो, बरोबर? ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकतो माऊली? नाही, बरोबर? शाळा शिकलेला असून दे, खोळा असून दे, शेतकरी असून दे, कुणी असून दे, येडा असून दे, ऑक्सिजन हा ऑक्सिजनचा दर महिन्याला रिचार्ज कोण कोण मारताय ग? हसू यायलंय. मारतोय फुकट आहे ना? मग ह्या ऑक्सिजनची किंमत आहे तुम्हाला मला करा. मी जगू शकत नाही. हे कुणी निर्माण केलं ऑक्सिजन? निसर्गानं म्हणजे परमेश्वरानं. आजपर्यंत सप्लाय ऑक्सिजन पृथ्वीवरचा संपत नाही. पण ह्या ऑक्सिजनची ज्याच्यामुळे जगू शकत नाही अशा ऑक्सिजनची म्हणजे अत्यावश्यक जीवनावश्यक गोष्ट आहे, त्याची किंमत आहे तुम्हाला मला. ही समाजसेवा ह्यांच्या ताईंसारखी सोडून द्या तुम्ही. पण तुमच्या घरामध्ये जी काय 2-4 माणसं असतील, आता कुटुंब लहान झालं, पहिल्यासारखं संपलं सगळं. कोण कुणाला जमवून घेणार ते बी सांगणार आहे का ते. तुमच्या माझ्या जी 2-4 माणसं आहेत, 2-4 माणसांच्या पुरता ऑक्सिजन व्हावा लावलाय काय ग? शांतता नाही. झाडं लावा, 2 झाडं लावा की 2 आम्हाला कुणाला नको. त्याला पाणी घालायला लागतं, केवढं मोठं काम. अगं बाई बाई बाई, झाडासनी पाणी घालायला झाड कमळा मोडत्यात, हात दुखत्यात पाणी घालून. माझी आई तुम्हाला मला तुझ्या घरात नवऱ्याला तुझ्या 2 पोरं सुना नातवंड जे काय असतील त्या 2-4 लोकांना तुम्हाला ऑक्सिजन मिळावं म्हणून 2 झाडं लावा. बाकीच्या दुनियाला नको. किंमत कधी कळाली आपल्याला? करोनामध्ये माहितीये ना, पळापळ कराल ती हडपडली, उंदरं मरून पडली की नाही पाठ पाठ पाठ. परमेश्वरानं एकदा गंमत दाखवली आहे त्या ताकदीची. मस्ती करू नका. बटन दाबल्या उंदरं पाठ पाठ फडकी बांधून तोंडात लपून बिळात बाहेर बी येणार घरात. असली अवस्था आपली. तरी पण अहंकार आणि स्वार्थ, भगवंतानं तुम्हाला अनुभव देऊन सुद्धा माणसं सुधारल्यात हाय की नाही? मस्ती अंगात. ही मस्ती कशातनं आली माहितीये? असं अपमानास्पद आहे, पण ही मस्ती विषारी अन्नातनं आली असं माझं संशोधन सांगतं. पूर्वीच्या काळी, आज वयोवृद्ध आहेत, तरुण मुली पण आहेत, सुंदर सगळं आहे. पूर्वीच्या काळी तुम्ही मला सांगा, आयुर्वेदामध्ये, भारतीय सनातन परंपरेमध्ये, हिंदू शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, संत परंपरेमध्ये सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीचं अन्न खाता त्या पद्धतीचे विचार, मन, शरीर, कृती होते का नाही? सध्या तुम्ही जे अन्न तयार करता माता माऊली, तुमच्या घरच्यांसाठी तयार करता, त्या अन्नामध्ये सात्विकता नावाची गोष्ट आहे का? माणसाची अधोगती सुरू झाली. तुम्ही जे अन्न करताय ते सगळे विषारी आहे, अनैसर्गिक आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकवताय तेच मुळात अनैसर्गिक आणि विषारी आहे. तुम्ही मला सांगा, एखादा भंडारा असेल, जत्रा यात्रा असेल, देवकार्य असेल, तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा करता, तेव्हा सत्यनारायणचा जो प्रसाद करता दररोजच्या शिऱ्याला येते का? का जरा सांगा बघू. येते? भंडाऱ्यातलं जेवण, यात्रेतलं जेवण, देवस्थानचं जेवण, तशी डाळीची आमटी होते काय आमटी भात बाहेर? देवस्थानच्या जेवणामध्ये, प्रसादामध्ये कधीतरी तिखट मीठ कमी जास्त होतंय? इथं परमेश्वर आहे. आता माऊली, तुम्ही लोक जेव्हा हा प्रसाद करत असताय तेव्हा तुम्ही मनानं त्या भगवंताकडे पोचलेला असता. तुमच्या मनामध्ये, विचारांच्या मध्ये भगवंताची सेवा चालू असते, नामस्मरण चालू असते. तुम्ही तुमच्या मनाला चुकून देवाचं आहे बरं काय हे व्यवस्थित व्हायला लागतंय, आणि मन सतत तुमचं म्हणतंय की आज देवाचं, आणि मन प्रसन्न असतं. प्रसन्न मनानं जेव्हा ह्या गोष्टी करता तेव्हा अन्नपूर्णा साक्षात तुमच्या हातातून पदार्थात गेलेली असते, आणि ती चव तशी चांगली होते, सुंदर होते. मला तुम्हाला हात जोडून विचारायचा आहे, ही अन्नपूर्णा बाकीचे दिवस कुठं असते?
तुमचं लक्ष नसते जेवण करताना, तुमच्या चित्त थाऱ्यावर नसते. इकडं मोबाईलवरच्या रीला आणि इकडे टीव्ही आणि इकडे फोडणी, काय घालाले इकडे इकडे बघत तिचं तिलाच माहित नाही. जर तुम्ही शरीरानं मनानं समोर नसाल तर तुमच्या जेवणाला चव येईल का? नवऱ्यावर सुनाबरोबर सासूर भांडण जर झाला असेल, आदळ आपड झाले असेल तर त्या दिवशी भारी एक नंबर. खरं आहे का खोटा आहे? हसालाय म्हणजे ते खरं आहे. आणि ज्या दिवशी की नाही आवडीचा माणूस येतोय तरी आलं किंवा एखाद्या देखील नवरा लईच, नवरा कुठं गावावरनं आला तर त्याला जेवण करताना जो उत्साह असतोय कसं होतंय आहे की नाही गंमत? समजून घ्या. खेळत सांगतोय पण त्याच्या मागचं शास्त्र आणि अध्यात्म वेगळं आहे माऊली. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये तुमच्या आरोग्य आहे. तुम्ही जेवण कसं करणार, काय करणार त्यावर तुमच्या घराचं आरोग्य अवलंबून आहे. करणार काय प्रेमानं करणार त्यावर तुमच्या घरच्या औषधांचा खर्च अवलंबून आहे. असं म्हणायचं आहे माऊली ही आनंदी असली पाहिजे. हिंदू शास्त्रामध्ये स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलंय, बरोबर? घरात येणाऱ्या स्त्रीला घरची लक्ष्मी म्हणतात. स्त्री ही शांत असली पाहिजे, आनंदी समाधानी असली पाहिजे. त्याशिवाय कुठलंही घर आनंदी समाधानी शांत असू शकत. बघा आसपास शांत आहे त्याने कुठल्या कडक लक्ष्मी आहेत आणि मग त्यांचं घर कसे आहेत, कारण त्याच्या मागं मानसशास्त्र आहे, त्याच्या मागं अध्यात्म आहे. तुम्ही तुमच्या स्वयंपाकात कुठले पदार्थ कसे वापरता त्यावर तुमच्या घरातल्या पुरुष मंडळींचं आरोग्य अवलंबून आहे बरं का. म्हणून मला तुम्हाला ही विनंती करायची आहे, करताना तुम्ही तेल आणताना, कडधान्य आणताना, सगळ्या गोष्टी आणताना हे पाहिजे. आजकाल तुम्ही आता म्हणणार हो मिळ माप सांगायला मिळणं, तर मला पण माहिती आहे ते मिळत नाही बाहेर, पण मिळत नाही हे त्याच्याचं उत्तर नाही, ही पळवाट आहे, धडधाकट आहे आहे सुरू आहेत तरी हात सगळे बरोबर. दारामध्ये तुमच्या घरात लागणाऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. 2-5 एकरचं रान लागत नाही. 100 स्क्वेअर फूट मध्ये आम्ही डिझाईन केलंय. 100 स्क्वेअर फूट म्हणजे हे बी 150 आहे. हे बघा ह्याचं निम्म पडल्या तेवढी जागा आहे की नाही. तुमचे बांध 1.5-2 एकरचे बांधच होतील. भानगडी करत की नाही मोठे मोठे बांध सोडल्यात, त्यात भाऊबंदकी आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्याच. आता हे सगळं घेऊन जायचं काय वर, इथंच ठेवायचं आहे ते. तुम्ही आणि मी जमिनीतून आलोय मातीतून आणि मातीतच जायचं आहे, खरं आहे का नाही. सरते शेवटी मला काय आणि तुम्हाला काय, 4 लोक बांधून घेऊन जाणारच आहेत. आणि वजन किती पण माणसांचं असलं तरी राख आहे की नाही 10-12 किलोच पडते, बाकीचं पाणी अंगात आहे. जर हे सगळं सोडून जायचं आहे तर आपण जितके दिवस पृथ्वीवर आहोत त्या आनंदानं समाधानानं जगूया का नको. त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या परसदारामध्ये तुम्हाला लागणारे भाजीपाला करा. सोपा आहे, काय अवघड नाही. त्याला खत लागत नाही, परत सांगतो. नाहीतर ते आणि करून तुम्ही आणि खत आणून मारशीला त्याला, म्हणजे परत आणि तिथंच फिरून. तुम्ही की नाही आपल्या उकिरडा तिथं टोमॅटो, केळी असतात की नाही, त्याला खत घालताय कोण? दणक्यात येते की नाही. त्याला काय प्रॉब्लेम आहे बिना खताचा. तुम्ही केलं नाही अजून. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणी हे शिकवलेलं नाही ते कसं करतात, ते मी आलो शिकवायला. करणार आहे की तुम्ही पण माझा पाठलाग करा आणि सगळं शिकून घ्या पहिला. ते गावचं सोडून द्या, कुटुंब घ्यायला पाहिजे की नाही, घ्यायला पाहिजे. त्यासाठी का होईना तुम्ही बिनविषारी भाजीपाला पिकवला पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये वापरला पाहिजे. असे कार्यक्रम माझे महाराष्ट्रभर सुरू आहेत. हजारो लाखो लोकांनी आमच्याकडनं प्रेरणा घेतली, आमच्याकडनं शिकले माझ्याकडनं. भाजीपाला आणत नाहीत विकत, परडात करतात. 4 वेलवर्गीय टोकायला काय प्रॉब्लेम आहे, मेथी टाकायला काय प्रॉब्लेम आहे, कोथिंबीर घालायला काय प्रॉब्लेम आहे, मिरची
टोमॅटो चारा झाडा लावायला, वांगी लावायला लावून टाका. साधं साधं आहे, तुम्हाला सारखे छोटे छोटे बेड करायचे लागत नाही. निसर्ग आहे, जे वातावरण आहे, त्या वातावरणातील एक ऊर्जा असते, सकारात्मक ऊर्जा, त्याला म्हणतात वैश्विक शक्ती, कॉस्मिक एनर्जी. ती कॉस्मिक एनर्जी तुमच्या पिकांची काळजी घेत असते. त्याच्यावर मी अभ्यास करतो. पृथ्वीवर आहे जी संपलेली नाही. त्या कॉस्मिक एनर्जीवर तुमची पिकं तयार होतात बरं का. हा डोक्यातला गैरसमज आहे, त्याशिवाय पीक येत नाही. हे रासायनिक खत कंपन्यांनी डोक्यात घातले मार्केटिंग करून करून. हे घालायचं असतं, हे घालायचं असतं, हे घालायचं असतंय. आम्ही बी खुळी घालालोय. येत तर काय नाहीच. चांगलं खत घालून तर तुमची सोसायटीचे कर्ज राहिले असते काय शिल्लक? साधं सोपं सांगा मला. पण चांगलं आलं असतं तर कर्ज घ्यायची वेळ आली असती का तुमच्यावर? नाही. मग दणक्यात मिळून मस्त बसला असता की. येत नाही. शेतामध्ये पिकं येऊ नयेत, जमिनी खराब व्हाव्यात, हे अतिशय धोकादायक गोष्ट बोलतोय मी. तुम्हाला 4 पैसे मिळू नयेत अशी व्यवस्था केली गेली आहे बरं का. आणि माझ्या शेतकऱ्यानं सतत अडचणीत राहिलं पाहिजे, सतत टेन्शनमध्ये राहिलं पाहिजे, असं समाजातील काही लोकांना वाटतंय. खरं आहे का खोटं? अशी व्यवस्था केली आहे. जर माझा शेतकरी, जर माझे मातामाऊली मिळवून मजेत राहिला आवडणार नाही बरं काय. अडचणीत राहिलं पाहिजे, प्रॉब्लेम मध्ये, अशी व्यवस्था केली गेली आहे आणि त्यात आपण अडकलोय. तुम्ही साधी एक दोन गोष्टी सांगा, मग त्यातून तुम्हाला कळेल. शेती पिकवतोय कोण? तुम्ही, म्हणजे शेतकरी, बरोबर. कर्ज काढतोय कोण? तुम्ही. कर्ज काढून खतं आणणे, शेतात शारीरिक कष्ट करणे, उन्हा तानात काय पाण्याच्या पाळ्या रात्री 1:30-2 दिवसा रात्री साप किडूचं काय भीतीनं बाळगता रानात जावं लागतं जीवावर उदारून. सगळं तुम्ही त्रास सहन करायचा आणि तुम्ही जे पिकं काढता त्या पिकांचा दर कोण ठरवतंय? माहितीये का तुम्हाला? माहितीये का? माहितीये नाही. केलेला शेतीमालाचा दर हा मार्केट यार्डात किंवा उत्पन्न बाजार समितीमध्ये ते स्टॉलवर उभारणार पोरग ठरवत आहे. हे योग्य आहे का? जरा विचार करा. सोडून समाजाच्या बाहेर दुसरा कुठला कष्टकरी वर्ग आहे ज्याचं मोल आज तुमच्या घरामध्ये साधं रंगारी येऊ दे, इलेक्ट्रिकलचा माणूस येऊ दे, पेंट करणारा आपलं सुतार येऊ देत, येऊ देत, तो आल्यानंतर पहिला त्याची मजुरी सांगतोय काय? तुम्ही सांगता त्याची मजुरी. फल तुटल्यावर बघून काय म्हणतोय? अंगठा 20 रुपये अंगठा लावायचं नाही, तोपर्यंत हात लावतोय काय? मग शेतकरी का मान खाली घालून स्वतःच्या कष्टाचे पैसे मागून घेत नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे? शेतकऱ्यांना कष्ट करायचे, शेतकऱ्यांना कर्ज काढायची, शेतकऱ्यांना दिवस आता राबायचं आणि त्याचा तयार झालेला कृषी मालाचा दर ठरवायचा तिसऱ्याच माणसानं. अशी व्यवस्था आहे आपल्याकडे समाजात. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे, लक्षात ठेवा. जी व्यक्ती कष्ट करते त्या व्यक्तीनं त्याच्या कष्टाचा सन्मानानं मोबदला घ्यायचा असतो. बरोबर आहे की नाही? भारतामध्ये हा प्रॉब्लेम आहे. लोकांनी, भांडवलशाही लोकांनी शेती ताब्यात घेतलेली आहे बरं का. तुम्ही शेतकरी वर्ग स्वतःच्या शेतामध्ये मजूर म्हणून काम करताय असं माझं म्हणणं आहे. आपल्याच रानात मालक आपणच राबायचं, कर्ज काढायची, उत्पन्न काढायचं आणि त्यांच्या बोडक्यावर नेऊन द्यायचं. ते ठरवतात काय करायचं. करायचं तर वेगळंच. सोयाबीन उन्हीची वेळ असते, वेळ असते की नाही, तेव्हा दर किती असतो माहितीये काय? अभ्यास करायच्यावर हे आहे, ते मोबाईल आहे, सगळं आहे त्यावर. उन्हीच्या वेळेला 60 रुपये म्हणजे 6,000 6,500 रुपये क्विंटल असतो. दर भारी आहे, सोयाबीन लावूया. एवढ्या गुंट्यात एवढ्यात माझं एवढं क्विंटल याला ढगात स्वप्न बघत. त्याला सोसायटीत बियाणं आणला, कर्ज काढला,
औषध आणला, खतं आणला, मारला, सगळं चालू दणका. आणि जेव्हा तुमचं सोयाबीन तयार होतं, कापणी करून जेव्हा सोयाबीन विकायची वेळ येते, तेव्हा दर किती असतोय माहितीये तुम्हाला? बरोबर, कोण म्हटलं ते? अभ्यास आहे माऊली आमची. 3500 रुपये दर असतोय सोयाबीन घालताना. भांडवलशाही व्यापारी लोक काय करतात कळलं का तुम्हाला? नफेखोरी. भरपूर लावावं म्हणून लावणीच्या वेळेला दर नेऊन ठेवतात 60-65 ला. काढते तेव्हा आणतात खाली हातामध्ये. ह्याच्यावर ओरड सुरू आहे. शेतकरी संघटित होत, आमच्यात भांडणं एवढी, गावात गल्लीत 4 जण भांडतात. ग बसल. त्यासाठी एकोपा व्हायला लागतो, एकत्र यायला लागतं, संघटित व्हायला लागतं. शेतकरी संघटित होत नाही. म्हणून शेतकरी संघटित होत नाही म्हणून गेलंय. फक्त कष्ट करून घेतले जातात. वेगळीच आहेत. आपण कर्जबाजारात बसलोय आयुष्यभर. की व्यवस्था समजून घ्या. शेती करत असताना कधीही खताची गरज लागत नाही. सगळे कडनं आला इकडं. काळमावडीत होता, तुमचे पूर्वज काळमावडीत होते. जे काळमावडीत आलेत ह्या नवीन पोरी सोडल्या तर सगळ्यांनी जुन्या लोकांनी सांगा, जंगलाचा पट्टा आहे, शॉपत आहे बरोबर. जंगलामध्ये कोण ग खत मारते आणि तणनाशक मारते तिकडं? मग तिकडं जंगलामध्ये का रोगराई येत नाही? ती मध्ये कधी तांबेरा आलाय काय? मावा आलाय काय? दावण्या आलाय काय? मग रानात काय येतोय तो? कसा आला तो? त्याचं उत्तर मला तुम्ही. शेतकरी कोण आहे, तुम्ही काय मी? तुम्ही मला सांगायचं पहिला. तुम्ही हे समजून घ्या माऊली, जंगलामध्ये कुठलाही रोग का येत नाही आणि तुम्ही लावलेल्या शेतामध्ये रोग का येतो याचं कारण औषधांचा वापर तुमचा होतोय. तर अध्यात्म असं सांगतं, तुमच्या जंगलामध्ये माणूस पोचलेला, माणूस स्वार्थी अहंकारी माणूस पोचलेला नाही म्हणून जंगल छान सुंदर आहेत, हिरवीगार. जंगलामध्ये कधी झाडं वाढलेली, तांबेरा आलेला असं ऐकलाय कधी? कसं सुख आहे की नाही सांगा? भगवंतानं मध्ये नैसर्गिकरित्या सुंदर येण्यासाठी व्यवस्था केले. तुमचा माझा विश्वास नाही. खत घालायला लागते, त्याशिवाय येत नाही. निसर्गापासून बाजूला आला, तुम्ही काळमावाडीपासून इकडं आला, तसा प्रॉब्लेम सुरू झाला. बरोबर म्हणजे देवी बरोबरच आहे ते. माणूस जेव्हा निसर्गामध्ये असतो, माणूस जेव्हा निसर्गाच्या जवळ असतो, तेव्हा निसर्ग तुम्हाला आनंदानं जगण्यासाठी सगळ्या गोष्टी देत असतो. कमी खाऊ, खरं आनंद असतो, समाधान असते. ते समाधान शहरामध्ये निसर्गापासून लांब. तसं शेतामध्ये सुद्धा तुम्ही नैसर्गिक शेती सोडून तुम्ही अनैसर्गिक शेती करताय. फवारण्या घाल, तणनाशक मार, म्हणून प्रॉब्लेम आहे, म्हणून जमिनी खराब झाल्या. आता तुमच्या मनामध्ये भीती अशी असेल किंवा अनेक मार्केटिंगची लोक, कंपन्या येऊन सांगतात खतं घातल्याशिवाय येणार नाही, होणार नाही. असं नाही आहे. जंगलामध्ये जे येतात, जंगलामध्ये चिंचेचं झाड आहे, मध्ये पेरू झाडं आहेत, जंगलामध्ये जांभळं आहेत, रायवळचे आंबे आहेत. बदादा ओतून पडते की तिथं फवारण्या करून बी आंबे येणं झाल्यात आता. तेव्हा तेव्हा कसं घस लागला. मग बरोबर आहे की सांग? बरोबर आहे तिचं. तिकडे कसं घस लागल्यात आणि इथं घस लागायसाठी औषध आणून मार की मार. घस काय फुलून बी ना इथं. समजून घ्या, गंमत सोडा, समजून घ्या गंभीरपणे. तुम्ही जेवढं कृत्रिम औषधाकडे निघालाय तेवढं तुम्ही नुकसानीमध्ये निघाला. रोगराई प्रचंड वाढते आहे. आज खेड्यामध्ये सुद्धा कष्टकरी शेतकरी, तुम्ही सगळी घाम गाळणाऱ्या बायका आहात. शेतकरी माझा कष्ट करून घाम गाळणारा आहे. आता मला सांगा, अशा घाम गाळणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला आजार व्हायला पाहिजेत का? बरोबर. जुन्या काळी 10-15 वर्षापूर्वी समजा 1000-1500 लोकसंख्येचं गाव. आता मी जातोय प्रत्येक गावामध्ये, मी नेहमी प्रश्न विचारतो, 1000-1500 लोकसंख्या म्हणजे 200-300 उमरा असलेलं गाव. 200-300 उमरा असलेल्या गावामध्ये 10-15 वर्षापूर्वी कुठल्याही घरामध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशरची गोळी खाणारा एक बी खवण्या नव्हता. आता गोळीशिवाय माणूस नाही. अक्का ते तू बोलवून घेतलीस,
औषध मारून जे विषारी खाल्लाय तुम्ही तिचा औषधाचा वेळ झाला वाटतं. सपोज कंटाळू नको. कंटाळा आला तर तुम्हाला कंटाळा तर सांगा. हा नाही येऊ देत नाही सोडा मी खरं तुम्हाला आला तर सांगा. बसायला होईना बघितलं काय आता तब्येती बघा बसायला होईना. हे पण त्यातच आहे. कारण तुम्ही जे अन्न खाताय त्या अन्नाला कस नाही, त्या अन्नात ताकद नाही. तुम्ही जे कडधान्य खालाय जे भाज्या खायला लागलाय त्यात काय आहे, अंगात काय शिल्लक राहील. तुमच्या जुन्या काळी ह्या सगळ्या ज्या मातामौली जुन्या दिसायलात मला चेहऱ्यावरनं, पोतं किती किलोचं होतं आधी? 100 पोतं होतं. पुरुष मग उचलायचे आणि बायका बी उचला 100 किलोची पोती उचलत होत्या मी बघितलेल्या आहेत. आत्ता पोते किती किलोचे आहेत? आत्ता पोते किती किलोचे आहेत? 50 संपलं आपण 25 किसला आलंय. याचा जरा ऐका शांतपणे, याचा अर्थ समजून घ्या. जुन्या काळी 100 किलोची पोती उचलण्यासाठी ताकद तुमच्या माझ्या अंगात होती. कारण कसदार अन्न खात होतो, नैसर्गिक अन्न खात होतो, विषमुक्त अन्न खात होतो, म्हणून ताकद जोर होते अंगामध्ये. आता घाणेरडं ते विषारी खाऊन अंगात ताकद नाही. बसवत नाही तर लोकांना आता अर्धाच बसला तर दुखायला कमरा आणि गुडघं. बसता येत नाही, अंगामध्ये ताकद नाही, सहनशीलता नाही अंगामध्ये. आणि हे सगळं का झालंय माहितीये? कारण तुम्ही विषारी अन्न खाताय म्हणून. तुम्ही जो भाजीपाला आणताय सध्या विकत, किती दुर्दैव बघा. आपण स्वतःला शेतकरी समजतो हाय आणि आपण भाजीपाला विकत आणतो. आता हसायचं का रडायचं? बांधावर 4 बिया टोकणा, परड्यामध्ये काहीतरी घाला आणि ते खावा. हे विषाचं आणू नका. आपल्या जिल्ह्यातला शिरोळ तालुका कॅन्सरग्रस्त आहे माहिती आहे ना? प्रत्येक घरात कॅन्सर पेशंट आहे, प्रत्येक घरात. आपल्यावर वेळ ती येऊ देऊ नका. हे घाणेरडा भाजीपाला विषाचा खाऊ नका. घरचं आरोग्य जपा. अत्यंत महत्वाचं आहे. परसदारांमध्ये शेती करा. स्वयंसिद्धा संस्थेतर्फे आता प्रोग्राम लावलेले आहेत पुढं. जे कोणी इंटरेस्ट संस्थेला संपर्क साधा. मीच आहे तिथं, काळजी करू नका. ते चालू आहे करायचं. कारण माझी इच्छा आहे की प्रत्येक घरानं निरोगी राहावं. तुम्ही औषधाला पैसे घालू नका. आणि साध्या साध्या गोष्टी शिकवतो. साध्या त्याला पैसे लागत नाहीत. तुमच्या घरामध्ये असलेल्या वस्तू शेतामध्ये वापरायच्या असतात. त्या कशा वापरायच्या याचं प्रशिक्षण आम्ही देतो. शेतामध्ये अत्यंत सोप्या गोष्टी आहेत, निसर्गामध्ये भगवंताने केलेल्या, न संपणाऱ्या. ऑक्सिजन संपला जगताना, तसं तुमच्या शेतासाठी सुद्धा भगवंतानं निसर्गामध्ये भरपूर गोष्टी दिलेत ज्या कधीच संपत नाहीत. त्यातल्या प्रमुख गोष्टी सांगतो, वेळेची मर्यादा आहे म्हणून. सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाशिवाय शेती होत नाही. हे माहिती आहे का माऊली आपल्याला? सूर्य जर आला नाही, शेती काय? तुमचा माझा बी कार्यक्रम. आपण बी उठू शकत. एनर्जी आहे ती, सूर्याशिवाय होत नाही. हिरवं एक पान सुद्धा येत नाही बरं काय सूर्य नसेल तर. जी लोक शाळा शिकलेत, ज्यांनी भूगोल शिकलाय, त्यांना साधं सोपं सांगतो. उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव माहिती आहे? 6 महिने रात्र, 6 महिने दिवस. 6 महिने रात्र म्हणजे सूर्य येत. उत्तर ध्रुव काय दक्षिण ध्रुवावर एक हिरवं पान पण उगवून येत नाही, कारण सूर्यप्रकाश नाही. आता या सूर्यप्रकाशाचे पैसे, बिल, रिचार्ज आहे फुकट आहे. भगवंतानं तुम्हाला मला जगण्यासाठी दिलाय एनर्जी, किंमतच नाही. म्हणून हिंदू शास्त्रामध्ये सूर्याला आराध्य. सगळ्या उठलं की त्याला पाय, तू आहेस म्हणून आम्ही आहे. आता एवढी मस्ती आली तुम्हाला मला, त्याचं काय? तिकडे बघत बी नाही. लक्षात ठेवा, परंपरा महत्वाचा आहे. सूर्याकडे तुम्ही बघून सकाळी पाया पडलं, अर्धे सोडून द्या, ते लई मोठं अध्यात्म झालं. सूर्याला पाणी द्यायचं असते, अर्धे द्यायचं असते, पण कमीत कमी पाया पडलं पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे. कृतज्ञता आहे, ग्रॅटिट्यूड आहे. तसं हवेमध्ये नायट्रोजन 78% आहे. नायट्रोजन शिवाय शेती होत नाही. NPK मधला N हवेमध्ये 78% आहे, फुकट. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, फुकट. पाणी पावसाचं पडते, फुकट. भगवंतानं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत दिलेत. त्याच्या आधारे शेती करायची असते, निसर्गाला मध्यवर्ती ठेवून, जी अत्यंत सोपी आहे, शून्य खर्चाची आहे. शून्य खर्चाची का, याची 2च उदाहरणं देतो आणि मग प्रश्नोत्तर आपण बोलूया. कारण हा मी बोललेलो प्रत्येक विषय मोठा आहे. एरवी माझी भाषणं 4-4 तास असतात, पण मला आधी सांगितलं 1-1.5 तास, त्यामुळे आता वेळ संपत आलेला आहे, पुढे आम्हाला जायचं आहे, म्हणून मी लिमिटेड बोलालोय. नाहीतर खूप बोलतोय मी याच्यावर.
शेतामध्ये नैसर्गिक शेती करताना खतं वापरायची नाहीत, मग काय करायचं? हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. तो माप सांगायला शाना, आम्ही थांबविल्यावर आलं नाही तर काय करायचं, ही भीती. शेताचा ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे जमिनीची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जमिनीमध्ये काय जाळायचं नाही. सध्या ऊसवाल्यांना माहिती आहे, एकदा रान जाते की त्याने काडी लावतो, कधी फार गडबड असते. कधीही ऊस पेटवायचं नाही, कुठलंही जमिनीमध्ये पेटवायचं नाही, कुठली गोष्ट. कारण जमिनीवर जेव्हा तुम्ही काडी कचरा पेटवता तेव्हा जमिनीमध्ये असलेल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या नैसर्गिक आहेत, असंख्य प्रकारचे जीवाणू जे दिसत नाहीत ते सगळे मरतात. जमीन तापवायची नसते. हा अत्यंत अशास्त्रीय चुकीची गोष्ट आहे. जमीन कधीही पेटवायचं नाही, कधीही. आता मी माझ्या शेतकऱ्यांना गेली 10-12 वर्ष सांगितले, लोकांनी ऐकलंय, त्याचे फायदे झालेले आहेत. उत्पन्न डबल आले बरं की लोकांना. तुमच्या जमिनीमध्ये जो काडी कचरा आहे त्याला म्हणतात ऍग्रिकल्चर वेस्ट. तण काढून टाकलंय, रान काढलंय, कचरा आहे, धसकट आहे, ऊसाचा आहे, सोयाबीनचा आहे, भाताचा आहे, कसला पण कचरा असू दे, तो कचरा शेतातनं बाहेर न्यायचा नसतो. तो कचरा दाबायचा असतो आतच, कारण तेच तुमच्या जमिनीचं खाद्य आहे. भगवंतानं कसं केलंय बघा, ह्याच्या मागे अध्यात्म आहे. तुमच्या शेतामध्ये असलेला काडी कचरा जो आहे की नाही, त्या काडी कचऱ्यामध्ये एनपीके आहे बरं काय. तुम्ही जे खत कर्ज काढून विकत आणून टाका लागलाय, ते खत परमेश्वरानं तुमच्या रानात दिलेलं आहे, तुम्हाला माहिती नाही आणि कोण सांगितलेलं नाही. लोकांची दुकानं बंद होतील सांगितले तर. तुम्ही जर त्याचं खत केला तर आणा घाशील, हा, म्हणून तुम्हाला शाणं करत नाहीत. पेटा सांगतात मुद्दाम, कारण तुम्ही विकत आणायला पाहिजे ना. त्याला गाडी घ्यायची आहे, त्याला दुबईला जायचं आहे तुमच्या पैशावर, म्हणून नाही ते सगळं. काडी कचरा माऊली कधी बाहेर काढायचा नाही, जाळायचं नाही. शक्यतो कडबा कुट्टीमध्ये घालून भुगा करायचा आणि जमिनीवर शेतामध्ये पसरून रोटरनं फिरवून घ्यायचा. तो काडी कचरा जमिनीत गेल्यानंतर जमिनीतले जीवाणू नसतील, आता नाही आहेत, ते लगेच डिकम्पोज करतात, कुजवतात आणि त्याचं सुंदर खत तयार होतं. पिकाला तेवढं खत बासाय. जंगलामध्ये खत घालत का नाहीत त्याचं कारण हे आहे, जंगलामध्ये पडलेला काडी कचरा कुजतोय की नाही, एक वास येतोय, वास येतोय की नाही मस्तपैकी, तो छान वास येतोय बरं काय, तो नैसर्गिक कर्बाचा वास आहे. रानात गेलं एक मंद सुगंध येतोय बघा पाल्याचा, तसा तुमच्या रानात शेतात यायला पाहिजे. त्याची व्यवस्था करा. जमिनीमध्ये जीवाणू नसले तर सोडा, जीवाणू मिळतात, ते कसे काय ते आमची संस्था तुम्हाला नंतर सांगेल. नंबर 2 सोप्या गोष्टी तुम्हाला सांगतो. कुठलंही पीक असेल तर, कुठलंही पीक, सोयाबीन आहे काय, भुईमुग आहे काय, भात आहे काय, ऊस आहे काय, तुमचं माळवं आहे काय, फुलं आहेत काय, कुठलंही पीक कुठल्याही अवस्थेला, तुम्ही आत्ता लावलंय, मध्ये आले, फुलावर आले, काढा आले, काय त्याचा काय विषय नाही. भगवंताच्या दारामध्ये आपण सगळी लेकरं एकसारखी आहे की नाही, तसं निसर्गामध्ये सुद्धा सगळं एकसारखं आहे बरं काय, तिथं भेदभाव नाही. समाजातल्या राजकारणी आणि भांडवलशाही लोकांनी तुमच्या माझ्यामध्ये भेद निर्माण केलेत, जातीपातीचे, गरीब श्रीमंतीचे, उच्च नीचतेचे, शिक्षणाचे. असं काय नाही आहे. वसुधैव कुटुंबकम. तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी आहे बरं काय, ज्या मोठ्या आहेत त्या आई आहेत आणि बाकी सगळ्या माझ्या बहिणी आहेत. आपण सगळे माणूस म्हणून एक आहोत. त्या व्यवस्थेनं तुमच्या माझ्यामध्ये भिंती बांधलेत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. निसर्गामध्ये सगळं समान, भगवंताच्या समोर सगळं समान, परमेश्वरासमोर असते काय काय, ह्यो ह्यांच्यातला, ह्यो मराठ्यातला, तो कुणबीतला असं असते नाही, सगळे तसं निसर्गामध्ये सगळं सारखं आहे हे समजून घ्या. निसर्ग तुम्हाला सगळ्यांना समान देतो. पाऊस पडताना काळ्यामोडीत वेगळा आणि इकडे वेगळा पडतोय का, ऑक्सिजन इकडे वेगळा आणि कागलात वेगळा. निसर्गामध्ये सगळं समान, माणसाला सगळं समान. हे तत्व आहे, हे अध्यात्म आहे, हे समजून घ्या पहिला. तुमचं कुठलंही पीक असेल तर त्या पिकाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर, ही वेळ महत्वाची आहे माऊली, हा प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे. आणि ह्याला खर्च किती येणार तुम्ही आम्हाला आत्ता सांगा, मी बोलल्यानंतर. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर, मुद्दाम ती वेळ 6ची आहे, कारण दिवसभर तापलेलं ऊन थोडं गार व्हायला पाहिजे, हवेमध्ये गारवा यायला पाहिजे. तर जेव्हा असा गारवा येतो तेव्हा संध्याकाळी पाठीवरच्या पंपामध्ये पाणी भरून घ्यायचं, साधं पाणी. पाणी कॅनॉलचं आहे, विहिरीचं आहे, बोरचं आहे, नदीचं आहे, तलावाचं आहे, कुठलं पण पाणी साधं पंपात पाणी भरून घ्यायचं आणि तुमच्या कुठल्याही पिकावर कुठल्याही अवस्थेला फक्त पाणी फवारायचं, शिंपडायचं, आंघोळ घालायची पाणी, फास फास फास. तुमच्या कुठल्याही पिकाला संध्याकाळी 6 नंतर पाण्याची फवारणी केल्यानंतर आठवड्याला 1, किती अवघड आहे,
आठवड्याला एक पाण्याची फवारणी केल्यानंतर कुठल्याही पिकाचं उत्पन्न पाणी मारल्यावर 25-30% वाढतंय. हे तुम्हाला माहिती आहे? हे शास्त्र आहे, याचा पेटंट आहे. डॉक्टर मनोहर खके नावाचे महाराष्ट्रातले शास्त्रज्ञ, अमरावतीचे, पुण्याला राहतात, जिवंत आहे. फोन नंबर देतो, मी भेटून आलोय. त्या माणसानं आयुष्यामध्ये 25 वर्ष अभ्यास केलाय. पाणी फवारणी केल्यावर उत्पन्न 25-30% वाढते माऊली. कसलं औषध आणि कसलं काय, पाण्यामध्ये एवढी ताकद आहे. आता हे काय आहे, हे शास्त्र सांगतो. ही काय जादू नाही किंवा अंधश्रद्धा नव्हे. मला प्रश्न विचारा बरं, काय मी त्याचं उत्तर देणार. पाणी मारलं का वाढतं माहितीये? आणि संध्याकाळची वेळ का? दिवसभर जेव्हा ऊन तापतं आणि संध्याकाळी जेव्हा गारवा चालू होतो, तेव्हा हवेतला नायट्रोजन जो 78% आहे, जो फुकट आहे, तो नायट्रोजन खाली येत असतोय. आणि जेव्हा तुम्ही पाणी मारता तेव्हा पाणी त्या नायट्रोजनला घेऊन पानावर आणि जमिनीवर पडतं. नायट्रोजन फिक्स होतो, नत्र फिक्स होतं. NPK मधला N जो फुकट आहे तो तुम्हाला मिळतो. तो नायट्रोजन युक्त पाणी पानावर पडतं, फुटवे चांगले होतात, झाडं निरोगी होतात, त्याला फुलधारणा चांगली, फळधारणा चांगली, फुलगळ होत नाही, पानगळ होत नाही, फळगळ होत नाही, झाड निरोगी सदृढ होतं. निसर्गातला नायट्रोजन NPK N मिळाल्यामुळं. आणि तेच पाणी जमिनीवर पडतं, जमिनीला नत्र मिळतं. झाली वाढ. बघा किती पैसे लागतात, किती पैसे लागतात पाणी मारायला. ह्याला म्हणायचं नैसर्गिक शेती. टॉनिक बिनिक मारायला लागत नाही माऊली, पाणी मारलं की उडतंय. त्याचं पेटंट आहे माझ्याकडे, अभ्यास. कोण असेल तर ते सगळं देतो, वाचा. आम्ही हे प्रयोग करतोय आणि करून घ्यायला होतोय, फक्त पाणी मारायचं. आता मला सांगा, मी खुळ्यासारखं बोलावलंय म्हणून पाणी मारला, पीक जळणार आहे? त्याचा काय साईड इफेक्ट आहे? संपलं की. करून बघायला काय प्रॉब्लेम आहे? करून बघायचं. करून बघायची गंमत. 8 दिवसाला पाणी मारा आणि मग पीक कसं तरारून येते बघा. पिकाला काळोखी कशी येते बघा. जरा पीक पिवळं पडायला लागलं, युरिया मारतोय आपण. हे ते पिवळं युरिया मार, घाल विष आणून घाल, ते चमचाभर खावा जरा आणून जरा, ते त्याशिवाय कळना. आम्ही घसा फोडून सांगवलं, बंद करा, बंद करा. पाणी मारा माऊली, उत्पन्न वाढते, पीक काळ होते. नंबर 2, ज्या जमिनीला खत लागलेलं नाही, रसायन लागलेलं नाही, अशा ठिकाणची 20 किलो माती आणायची. किती किलो? आता खत लागलेलं, रसायन लागलेलं नाही, अशा जमिनी शिल्लक नाही आहेत, कमी आहेत. जंगल, डोंगर, गायरान, पडरान, रस्त्याचं काम चालू असलं तर, कॅनॉलचं पण चालू आहे तुमच्या जवळपास, तिथली माती, तिथं रसायन नाही. माळरान, गायरान असेल तिथं माती नाही, बरोबर. किंवा एखादं घर तुम्ही काढलाय, पाया काढलाय गावात, इथं रसायन नाही. अशा कुठल्याही ठिकाणची 20 किलो माती आणा. माती कुठल्याही रंगाची चालते. लाल आहे काय, मुरबाड आहे काय, पिवळी आहे काय, चोपण आहे काय, काळी आहे काय, नैसर्गिक जेन्युइन माती पाहिजे, ज्याला रसायन लागलेलं नाही. पाण्याच्या 10% माती पाहिजे. 200 लिटरचं बॅरल आपलं निळं, 200 लिटरमध्ये 20 किलो माती, म्हणजे 200 लिटरच्या 10%. 100 लिटर असेल 10 किलो माती. फक्त पाठीवरचा एक पंप 18-20 लिटरचा असेल 2 किलो माती. आदल्या दिवशी रात्री पाण्यामध्ये माती भिजत घाला, कुठल्याही रंगाची, कसली माती, ज्याला रसायन लागलेलं नाही. हे अट आहे मात्र. सकाळी ते मातीचं पाणी तयार होईल गढूळ, बरोबर. ते मातीचं पाणी गाळून घ्या. सकाळी 10 पूर्वी किंवा संध्याकाळी 4 नंतर मातीच्या पाण्याची फवारणी कुठल्याही पिकाला, कुठल्याही अवस्थेला करा. मातीच्या पाण्याची फवारणी केल्यानंतर जगातला कुठलाही रोग आलेला असेल पिकावर तर तो जातो. जगातला रोग म्हणाले बरं, काय तुमचा लाडका कुठला नव्हे, कुठला पण. CVR टेक्निक म्हणतात. हैदराबादला CV रेड्डी नावाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना ह्या शोधाबद्दल पद्मश्री मिळाला आहे 2019ला. मातीच्या पाण्याची फवारणी केल्यावर रोगराई जाते. मी म्हणतोय रोगराई याची वाट बघायची नसते. दर 15 दिवसाला एक मातीच्या पाण्याची फवारणी मारून टाकायचं. खर्च किती येणार माती फवारणीला? ह्याला म्हणायचं नैसर्गिक शेती, विषमुक्त. पाण्याची फवारणी केल्यानंतर उत्पन्न वाढतंय, मातीच्या पाण्याची फवारणी केल्यानंतर रोगराई जाते. मग तुम्हाला शेती सेवा केंद्रात जायची गरज आहे नाही. संपली. ते सगळं पैसे मला आणून द्यायचं अक्का. तुला सोपं सोपं सांगितलंय. असं हे संस्थेनं फुकट गेलं असं नाही बरं काय. ते सगळं गुरुदक्षिणा लागते मला, ती गमतीत म्हणालोय. तुम्ही हे सगळं करा. अतिशय करताय, उरलं की वलपडतोय, नाही तर गुराला घालतोय, नाही तर गटरीत टाकतोय. ताक हे शेतकऱ्याचं अमृत आहे.
ताकाच्या फवारण्या करायच्या असतात, ताक जमिनीत ड्रिंचिंग करायचं असतंय. कसं काय ते आमची संस्था तुम्हाला सांगेल, तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती येईल. ताक कुणीही फेकू नका, घरामध्ये ताक साठवून ठेवा. माझ्याकडे 6 वर्षाचं ताक आहे. किती? 6 वर्ष साठवलेलं आहे. औषध झालं ते. ताकामध्ये तुम्हाला तांब्याचं काहीतरी घालायचं असतं किंवा तांब्याच्या भांड्यात ताक करायचं असतं. समजा तांब्याचं काय नसेल, डेऱ्यात करा प्लास्टिकमध्ये. नवऱ्याला सांगा वाइंडिंगच्या मोटर वाइंडिंगवाला असतो की नाही, त्याकडे तांब्याचं स्क्रॅप मिळते काढलेलं वाद, त्या आणून अर्धा 1 किलो टाका तांब्यामध्ये. तांब आणि ताक एकत्र संयोग झाल्यानंतर ताकामध्ये तांब्याचा अर्क उतरतो आणि हिरवा तवंग येतो वर. तांब ऑक्सिडाईज होतं, म्हणजे ते औषधी होतं तयार. आता ताक म्हणजे काय? त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतो. ताकामध्ये बॅक्टेरिया असतो जो फंगिसाइड आहे. त्यामुळे तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचं फंगस इन्फेक्शन होत नाही. ते ताक ओतून द्यालोय आम्ही. ताकामध्ये साठवायचं फक्त एक त्या गोष्टी, जसं तुम्ही तांब घालायचं तसं 15 दिवसाला एवढा गुळ टाकायला होतोय बघा, एवढा. जर गुळ टाकायचा राहिला तर किडे दिसणार ताकात. काही लोकांना माहिती आहे बघा, ताकात किडे वेळोवेळी दिसतात. म्हणजे ते खराब नाही बरं काय. समजा किडे दिसले तर एवढा गुळ टाकायचा, दुसऱ्या दिवशी किडे गायब. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो. तुम्ही माता माऊली दुधापासून ताक करता म्हणजे विरजण घालता की नाही? विरजण म्हणजे तुम्ही बॅक्टेरिया घालताय, लॅक्टोबॅसिलस. तो बॅक्टेरिया घातला की ताकाचं हे तयार होतं, दुधाचं दही तयार होतं. तो जो लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे तो शेतासाठी सर्वोत्तम आहे, तो वापरायचा असतो. आता मला सांगा, भगवंतांना पाणी दिलंय, माती दिले, घरात ताक आहे आणि काय विकत आणायला पाहिजे? अशा माझ्याकडे 100 गोष्टी आहेत घरगुती वापरायच्या आणि नैसर्गिक शेती करायच्या, त्या मी शिकवतोय सगळ्या. आज वेळेची मर्यादा आहे, तुम्ही बी कंटाळा पाय आवडले तुमचे, पण जाता जाता एक खूप महत्वाचं तुम्हाला सांगून जातो. हे गंभीर, मला हसत खेळत सांगायची सवय आहे. जर मी हे सिरियस सांगितलं असतो तर माझ्या महाराजांचं नाव घेऊन सांगतो, तुम्ही सगळे रडला असता तिथं. ती पण ताकद माझ्या बोलण्यात आहे बरं काय, ते दिले भगवंतानं माझ्या जिभेवर. पण तुम्ही आधीच दुःखात आहे, आधीच त्रासात आहे, अजून तुम्ही डोळ्यातनं काय पाणी काढायचं? अनेक शेतकरी माझ्या शेतीक्षेत्रात रडतात बरं काय, माझ्याकडे व्हिडिओ आहे, रडतात लोक, तर उठून मिठ्या मारतात. आहेच तसं दुःख, आहेच तसा त्रास. फक्त सांगण्याची कला माझी वेगळी आहे, त्यामुळे मी हसत खेळत सांगतोय. पण माझ्या सांगण्यामागचं गंभीरपणा विसरू नका. जे ऐकलाय माझं नाव विसरून जावा तुम्ही, आत्ताच सांगतो, कारण मी काय सांगितले ते विसरू नका. पाण्याची फवारणी करा, मातीची फवारणी करा, तुम्हाला फायदा होणार आहे. राहणार ना? बस बस, गुरुदेव होतात. बस बस बस. खूप महत्वाची गोष्ट सांगतो, या सगळ्या प्रवासामध्ये मला खूप विदारक अनुभव आलेत, खूप वाईट अनुभव आलेत. माझ्याबरोबरच्या काम करणाऱ्या लोकांचे त्रास, दुःख मी बघितलेत. जसा माझा मित्र गेला तसं माझ्या आसपास खूप काही घटना घडलेत आणि ह्या घटना मला जास्त काम करायला प्रेरित करतात. मध्यंतरी साताऱ्याला एक शेतकरी मला भेटायला आला होता, अगद्याला. तुमच्याही गावाजवळचं एक आहे, पण मुद्दाम मी सांगणार नाही. साताऱ्याचा एका शेतकरी आला मला भेटायला. आल्या क्षणी तो रडायला लागला, अर्धा तास रडला माझ्यावर, मिठी मारून रडला, गळ्यात पडून. म्हटलं काय झालं माऊली? तर नाही म्हणलं, तुमची भाषणं मी बघितली, तुम्ही जबरदस्त सांगायला लागलाय, पण तुम्ही मला आधी भेटायला पाहिजे होता. म्हटलं काय झालं? तर तो फुलांचा शेती करणारा शेतकरी साताऱ्यातला, मी आता त्याचं कटिंग आणलंय, तुम्हाला दाखवतो. बीबीसी न्यूज म्हणजे काय हलका आहे का? जगातलं सगळ्यात मोठा आहे बीबीसी. तर बीबीसीवर सुद्धा बातमी आलेली आहे, माझ्याकडे आता आहे ते कटिंग. त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, तुमच्यासारखं हस्त खेळतं कुटुंब, त्या फुलांना, भाजीपाल्यांना दांडगी फवारण्या करतात ग विषाच्या. तर ती सगळी औषधं त्याने आणून ठेवलेली होती त्याच्या घरामध्ये. आजकाल मोठे शेतकरी घरातलं बारकं दुकान असतंय, सगळं बॉक्स बिक्स आणून सगळं पोती. त्यांच्या घरातली बाळं, मुलं बाळं सगळी त्याच्या आसपास वावरत होती. त्या औषधाचा येणारा वास घरामध्ये होता. येतोय की नाही वास सगळा? तर ते वास घेऊन त्या औषधांच्या जवळ वावरून त्याच्या घरामध्ये अशी गोष्ट घडली जी कुणाच्या घरामध्ये घडायला नको. आता तू हे वाच ताई आणि हे सांग सगळ्यांना. वाचवतोय? नको नको, ते सोपं नाही ते. तिचं काळीच लकलकलंय वाचूनच पाहिलं. दोघी बी या आता नाही, बरोबर आहे, भावनिक आहेत त्या, लहान बाळ आहेत ती माझी. हे बघा,
ऐका सगळी शांतपणे. कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मुलगीला 6व्या वर्षी मासिक पाळी. काय करायचं? कुठं निघालोय आपण जरा विचार करा. मला सुद्धा 2 मुली आहेत, मला सुद्धा बाळ आहेत, माझ्या सुद्धा मुली आहेत. नवसानं मुली मागून घेतलेला माणूस आहे मी, पोरगा नको म्हणणारा. मला 2 मुली आहेत. विचार करा, त्या बाळाला 6 वर्षाच्या कोवळ्या मुलगीला काय कळतंय हो? आज तुम्ही सगळ्या माता माऊली आहात, तुम्ही ह्या सगळ्या पुरुषांना गेलाय, न लाजता बोलायचं, आपण शाळा शिकलेलो आहे सगळी. तुम्ही मला सांगा, जेव्हा एखादी मुलगी मोठी होते, जेव्हा पिरियड्स येतात, तेव्हा त्या बाळाच्या मनामध्ये, शरीरामध्ये किती बदल होतात, हार्मोनल चेंजेस किती होतात? आज ह्या बाळाला काय कळलं असेल काय हो? ह्या बाळाची चूक काय मला सांगा? आज हसती बाळ, खेळती बागडती लहान बाळ जर ती 6व्या वर्षी मोठी झाली असेल तर तिच्यावर मानसिक आणि शारीरिक किती प्रॉब्लेम आणि अडचणी आल्या असतील. हा बाप माझ्याकडे येऊन ढसाढसा रडलाय बरं का. बीबीसीची बातमी ती. त्या बाळाची आई डिप्रेशन मध्ये गेली. मी घरी जाऊन त्यांच्याबरोबर 1 दिवस वेळ काढून त्या माऊलीला जवळ घेऊन समजावून बोलून 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 तेव्हा बाहेर काढलं निम्म त्यातून. म्हणून टेन्शन घेऊ नको तू, त्यावर आपण बघू काय करायचं. आज ही एक गोष्ट तुम्ही बघताय भारतामध्ये. आज तुम्ही सगळ्या माझ्या आदरणीय लाडक्या माता भगिनी आहात. भारतामध्ये याच्या आधी मुली मोठ्या व्हायचं प्रमाण हे 14-15 वर्ष होतं, बरोबर? 14-15 होतं. सध्या 11-12 आहे, बरोबर? 14-15चं 11-12ला आलंय आणि 11-12चं 6. काय आहे हे? कसं काय? फक्त औषध, फक्त औषध. घरातल्या औषध, मी विचारलं जाऊन, घरातल्या औषधांच्या जवळ ती पोरगी खेळायची बघा. ते वास घेऊन शरीर बिघडलं, इन्हेलन श्वासानं आत विष गेलं, शरीर बिघडलं, ब्लड डिस्चार्ज सुरू झाला. डॉक्टरकडे गेल्यावर कळलं की पिरियड्स आलेले आहेत. भारतामध्ये सध्या सगळ्यात मोठा आजार कॅन्सर नाही आहे. आता सिरियसली ऐका, भारतामध्ये सगळ्यात मोठा आजार कॅन्सर नाही आहे. भारतामध्ये सगळ्यात मोठा आजार इनफर्टिलिटी म्हणजे स्त्रीवंध्यत्व आहे. पीसीओडी पीसी बघा. आता सध्या तुम्ही सगळ्यांनी तुमचे नातेवाईक मित्रमंडळी गावात इकडे तिकडे लक्ष ठेवा. सध्या नवीन गेले 3-4 वर्षामध्ये ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत, जे नवीन जोडपी आहेत तुमच्या माहितीतली, कुणालाही नैसर्गिकरित्या मूलबाळ होत. डॉक्टरकडे जायची वेळ आली, IVF दवाखाने वाढले की नाही, जावा डॉक्टरकडे. होईना का वेळ व्हायला लागलाय? कारण तुम्ही अन्नधान्य जे खाताय, जे फवारण्या करताय, जे तणनाशक मारताय, त्यातलं विष पोटामध्ये जाऊन स्त्री आणि पुरुषाच्या दोन्ही शरीरामध्ये DNA चेंजेस म्हणजे जनुकीय बदल, स्त्री पुरुष जन्माला घालण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी संपलेल्या, कमी नव्हे. पत्की डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यायचं 10 लाख रुपये लागतात आता. म्हणजे 10 लाख रुपये जाऊन ते विकत आणायचं बाळ, ते बी कसलं आणि काय माहिती नाही. 1000 ठिकाणचे हार्मोनल चेंजेसचे स्टेरॉइड इंजेक्शन घ्यायची. तुमच्यासारख्या माझ्या माता माऊली हलक्या, एका डिलिव्हरीमध्ये कमरा हलक्या. खरा का खोटं सांगा? याच्यावर आम्ही अभ्यास करायला लागलोय, काम करायलोय. घटस्फोटाचं प्रमाण वाढायचं कारण आमच्या मुलींना दुसरी डिलिव्हरी नको आहे का? तुमची चूक नाही, तुम्हाला सोसतच नाही. हे पुरुषांनी कोण सांगणार? घरात म्हातारी म्हणते हो पोरगी पोरगा, अरे तिच्या आईला हिला झेपणं आधी डिलिव्हरी आणि तिसरं काय? खरं आहे का खोटं? या सगळ्याचं मूळ तुमच्या रानामध्ये आहे. मी हे सगळं सांगतोय त्याचं कारण नैसर्गिक शेती आहे. ह्या सगळ्याचं मूळ रानात आहे. ज्या दिवशीपासून तुम्ही खत घालायचं बंद कराल त्याशिवाय ह्याला तरणोपाय नाही. परड्यामध्ये भाजीपाला करा, विकतचा आणून खाऊ नका. शिरोळ सारखं घराघरामध्ये पेशंट. कॅन्सर हे एक आहे. मी तुम्हाला सांगतो, भारतामध्ये जे आजार नव्हते जे आले त्यांची नावं सांगतो. थायरॉइड भारतामध्ये होता, सोयरॅसिस भारतामध्ये होता, व्हेरिकोवेन्स भारतामध्ये होता,
70,000 आहेत भारतामध्ये ह्या सगळ्या विषारीच्यामुळे आलेले, जे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अंगात आलेले आहेत. हे थांबवायचं असेल तर तुम्हाला शेतामध्ये रसायन घालणं थांबवलं पाहिजे. लक्षात घ्या, सिरियसली ऐका. शक्य असेल तर ते करण्याचा प्रयत्न करा. मी माणूस अध्यात्मातला आहे, त्यामुळे मी लोकांना विनंती करतो. मी जोर जबरदस्ती करत नाही. तुम्हाला मी सांगितलं, पाण्याची फवारणी करा, मातीची फवारणी करा, ताक वापरा. हा, हे सगळं कसं करायचं याचे तुम्हाला फोन नंबर आमच्या ऑफिसमधनं घेतलेत. तुम्हाला उद्या व्हॉट्सअपला, ज्यांचे व्हॉट्सअप आहे त्या सगळ्यांना मेसेज येणार, फोन येणार. तुम्हाला काय वाटलं बोला. ज्यांची इच्छा आहे, ज्यांना शिकायची इच्छा आहे, त्यांनी ऑफिसमध्ये बोला. ह्याच आमच्या मुली असतात, ते तुम्हाला माहिती देतील. माझे अनेक व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला व्हॉट्सअपला येतील. शक्य झालं तर बघा, नवऱ्यानं बघायला द्या, घरात सगळ्यांनी टीव्हीला लावून बघा. युट्यूबला माझे 1000 व्हिडिओ आहेत, माझे 1000. तुम्ही बघा, ते बघा. म्हणजे मी देखणार म्हणून बघू नका, ते मी काय सांगायला ते बघा. त्यातला अर्थ महत्वाचा आहे, तो बघायला पाहिजे. मला काय बघितलं की आता झालं की सपले विषय. पण आम्ही काय सांगतो ते महत्वाचं आहे, ते अतिशय गंभीर आहे आणि ते तुमच्या उपयोगाचं आहे माझ्यापेक्षा. या अडचणीतनं बाहेर पडा आणि तुम्ही सगळ्यांनी आनंदात, सुखासमाधानात राहा. मी ज्या मार्गातून आलो, मी दत्त मार्गातून आलो, मी नेहमी माझ्या दत्तगुरूंना विनंती करतो, प्रार्थना करतो. माझ्या भगवंताच्या चरणाशी मी कळकळीची विनंती आहे, आज तुम्हा सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, परमेश्वरानं तुमच्यावर कृपा करावी, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शांत समाधान राहावं, डोकं स्थिर राहावं तुमचं, आणि तुम्ही सुद्धा समाजासाठी काय ना काहीतरी करावं, ही बुद्धी परमेश्वरानं तुम्हाला द्यावी, ही विनंती मी माझ्या महाराजांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. होण्यासारखंच आहे हे. आता सगळे सांगितलेले आहे. आज आपल्या घरात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकाच्या कुटुंबात आहे ते आजार. आणि त्याचं मूळ कारण तिथं हे जाते तर ते आपल्या खाण्यापिण्यात आणि शेतामध्ये. कारण खाणं कुठून येते? शेतात. त्यासाठी आपण जरी नापीक करून टाकलेले आहे, तर अशा या जमिनीतलं रसायन जर बाहेर काढायचं असेल, रासायनिक खतं वापरून त्याला नापीक केले आपण, तर ही रसायन हद्दपार करायची असतील तर आपल्या, म्हणजे मला तर वाटतं मानव जातच वाचवायची असेल. आणि हे पशु पक्षी हे फक्त काही आपल्यातच बदल झालेले आहेत असं नाही, तर त्या निसर्गातल्या ते अन्न खाण्याच्या आपल्या भागातल्या या पशु पक्ष्यांच्या मदत झालेल्या तर पक्षी दिसतात त्या तुम्हाला या काळात ज्या आहे तिथं, त्यावेळी किती चिवचिवाट असायचा, किती किलबिलाट असायचा पक्ष्यांचा. तर हे सगळं असं हे ही रचनाच बदलली आहे त्या दिशेला, म्हणजे पूर्ण पृथ्वी वरून आपला जीव, हा मानव जीव असेल किंवा इतर सगळे जीव नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतो. म्हणजे एकमेव जे झालेलं आहे ते म्हणजे आपल्या माणसाच्या सांगितल्यावर स्वार्थी वृत्तीमुळे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे. म्हणजे माणसाची हाव संपत नाही संपत्तीची किंवा कुठल्याही गोष्टी. तर त्याचा सगळ्यांनी विचार करून त्यावर तोडगा काढला पाहिजे. नुसतं ऐकलं आणि गेलो घरी तर नाही, कारण आपण आता संपण्याच्या मार्गावर आहोत. म्हणजे माणूस जमातच संपण्याच्या दिशेने चाललेली आहे, विनाशाकडे निघालो. कलियुग आहे, संपत आलं सगळं आता. आपली मुलं किंवा पुढची पिढी जर सुदृढ आणि चांगली घडवायची असेल आणि हे सगळं थांबवायचं असेल तर हे सगळं आता आपल्या हातात आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही इथं ऐकलंय, आता एवढ्या जणांनी ऐकलंय, पण ते तुमच्या घराघरात जे काही तुमचे अजून राहिलेले आहेत घरामध्ये बसलेले त्यांच्याकडे गेलं पाहिजे, कुटुंबातल्या तुमच्या पुरुषांपर्यंत गेलं पाहिजे. कारण हे सगळं करणारा कोण आहे, शेतात कसं करणारा तो पण आहे ना तुमच्या बरोबरीनं, तो पण काम करतोय. त्यालाही वाटतंय नाही नाही मी एकदा रसायन घातलं शेतात, खत आणून पोतं आणून टाकलं की माझं काम सोपं झालं, आहे की नाही. मी एवढं टाकलं की झालं, येतंय त्याचं ते. तसं नाहीये, हे लक्षात घ्या. त्याचा काय परिणाम झालेला आहे ते सगळ्यांनी तुम्हाला अत्यंत सुंदर पद्धतीने तर त्याची अंमलबजावणी. आमचे वडील सर म्हणायचे, मला त्या शब्दाचं तर शेतकरी ते, आणि त्यावेळेस त्या काळात म्हणजे प्रगतीशील शेतकरी ते सांगायचे की राग जाळायचा नाही.
म्हणजे राब जाळायचं नाही, म्हणजे जमिनीत जाळायची नाही, माती जाळायची नाही, कारण त्यांनी सांगितलंय तुम्हाला अत्यंत जीवाणू महत्वाची गोष्ट आहे. असंख्य असतात, आणि त्या जीवाणूंना आपण काय करतोय, जाळून मारतोय, आणि त्याचा परिणाम आता बघतोय, आपण भोगतोय. तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, जमीन वाचवली पाहिजे, जीव वाचवले पाहिजे. हा एक संदेश सरांनी आता तुम्हाला दिलेला आहे. सरांची मी आमच्या संस्थेच्या वतीने डॉक्टर भीती पाटील फाउंडेशन, तसंच CSR जो किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमचे स्वयंसिद्धा या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम इथं घेतला, तो त्याबद्दल आणि सर इथं आले आणि त्यांनी आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं. त्यामुळे मी सरांचे, त्यांच्या त्यांचेही मी आभार मानते आणि इथं थांबते. तुम्हाला कोणाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. हा, शेतीबद्दल तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? नाही, विचारा. विचारावं, काय प्रॉब्लेम असेल भाजीमध्ये, काय तुमच्या अडचणाचं विचारा, मी सांगतो सगळं. हो.